कडकनाथ वगैरे पण स्कॅम झालेला आहे. त्याला आपण स्कॅम म्हणू शकतो का पहिली गोष्ट म्हणजे? कोणत्या पण प्रॉडक्टची एक टाईम पिरियड असतो. एक तो पिकला जातो आणि त्यानंतर तो डिक्लाइन व्हायला चालू होतो. त्यातील तो एक प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतोस आणि त्यावर तू सोल्युशन किंवा एक इनोव्हेटिव्ह सोल्युशन तू काढतोस. म्हणूनच आपण फायनल प्रॉडक्ट आहे म्हणून आपण बॅच प्रोडक्शनमध्ये गेलो तर ह्याच्या गोष्टी म्हणजे नॉर्मली कोणत्या पण इंडस्ट्रीसाठी हीच टी-आर-एनची लेव्हल आहे, प्रोसेस आहे. हेच सगळीकडे चालत असतं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ती अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करणं ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. इनोव्हेटिव्ह प्रॉडक्टमध्ये एक गोष्टी असतात, अशा गोष्टी असतात, की लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. कुठलं पण एखादं इनोव्हेशन ते लोकांना भावलं पाहिजे किंवा यूज व्हायला पाहिजे किंवा त्याचा ॲक्चुअल नीड किंवा पेन पॉइंट सॉल्व्ह झाला असं पाहिजे. होतं. म्हणजे आर-एन-डी ही सगळ्यात मेन गोष्ट आहे, की जी प्रत्येक कंपनीमध्ये कंटिन्यूअस चालू असणं महत्त्वाचं आहे. महत्वाचं आहे. इंडस्ट्री कोणती पण असू दे, त्याच्यात ट्रिमेंडस रिक्वायरमेंट, ग्रोथ ॲस्पेक्ट्स ह्या आहेत. असतंच. आपण त्याच्यावर कसं बघतोय, त्याच्यावर तो व्ह्यू अवलंबून आहे.